Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. नमस्कार, मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबई तकचं लाईव्ह आहे। सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जशा गोष्टी घडत आहेत त्याच्यावरनं आता डोकेदुखी कुणाची वाढणार अशी चर्चा सुरू झाली आहे। विशेष म्हणजे काल चंद्रहार पाटलांनी केलेलं विधान ते म्हणजे मी उमेदवारी मागे घ्यायला तयार आहे, पण एक सामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबातला मुलगा खासदार व्हायला नकोय का काँग्रेसला, असा सवाल त्यांनी काँग्रेसला विचारले। यामुळे काँग्रेस खरोखर कोड्यात पडलंय का? दुसरं महत्त्वाचं म्हणजे विशाल पाटील ज्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर आता ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून सुद्धा त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। पण महत्त्वाचं आहे ते म्हणजे शक्ती प्रदर्शन करत त्यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। काँग्रेसचा एबी फॉर्म त्यांना मिळणार का हा प्रश्न असतानाच ज्या पद्धतीचं शक्ती प्रदर्शन हे विशाल पाटलांनी केलेलं आहे त्याच्याबद्दलची सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये बरीच चर्चा आहे। त्याचबरोबर कुठेतरी नाराज असलेल्या शिवसैनिकांनी विशाल पाटलांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय का असा सुद्धा प्रश्न सध्या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने विचारला जातो आहे। दरम्यान सांगलीमध्ये विशाल पाटलांनी घेतलेली भूमिका ही खरोखर ठाकरेंसाठी तिथं सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये डोकेदुखी ठरणार का? ज्या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने ठाकरेंनी ही लढत प्रतिष्ठेची केलेली आहे। संजय राऊतांनी या सांगली लोकसभा मतदारसंघामधनं वर्ण 48 लोकसभा मतदारसंघाचं आव्हान हे काँग्रेसला दिलं होतं। त्या सांगली लोकसभा मतदारसंघामधली डोकेदुखी ही वाढताना पाहायला मिळते आहे का? चंद्रहार पाटलांची ही डोकेदुखी वाढणार आहे की ठाकरे गटाची ही डोकेदुखी वाढणार आहे? या सगळ्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणारच आहोत, पण त्याचबरोबर विशाल पाटलांच्या या भूमिकेचे काय राजकीय अर्थ निघतात याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत। ही या संदर्भातली चर्चा करण्यासाठी आणि महत्त्वाचे काही माहिती देण्यासाठी आपल्या बरोबर हणमंत मोहिते सर जोडले गेलेले आहेत। हणमंत सर, खरं तर पहिला प्रश्न हाच आहे ते म्हणजे की विशाल पाटलांनी आधी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, चर्चा झाली, पण ही चर्चा काल सुद्धा अशाच पद्धतीने होती, ती म्हणजे की आज पुन्हा एकदा विशाल पाटील शक्ती प्रदर्शन करत काँग्रेसच्या वतीने अर्ज दाखल करणार आहेत। अर्थात अद्याप त्यांना एबी फॉर्म मिळाला नसला तरी सुद्धा असं म्हटलं जात आहे ते म्हणजे की काँग्रेसकडनं एबी फॉर्म त्यांना दिली जाण्याची शक्यता आहे। त्याचं कारण आहे ते म्हणजे नाना पटोलेंनी आज एका वृत्तवाहिनीला जी मुलाखत दिली आहे त्यात त्यांनी असं म्हटलंय की सांगलीसाठी काँग्रेसचा एबी फॉर्म तयार आहे। विशाल पाटलांनी जी काही भूमिका घेतलेली आहे म्हणजे आज शक्ती प्रदर्शन केलेलं आहे, काल उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी सुद्धा आज त्यांनी काँग्रेसच्या नावावर अर्ज दाखल केलेला आहे। याचे काय पडसाद उमटू शकतात सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये? हणमंत सर, मुळात नाना पटोलेंनी अगोदरच म्हणजे 2 महिन्यापूर्वीच म्हणजे आता विशाल पाटील जे आहेत ते काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत आणि नाना पटोले हे अध्यक्ष आहेत, तर 2-3 महिन्यापूर्वीच त्यांची नाना पटोले त्यांची चर्चा झालेली। त्याच वेळेस त्यांनी तयारीला लागा असं विशाल पाटलांना सांगितलेलं होतं आणि मी तुम्हाला मागेही सांगितले की त्यानंतर मग जनसंवाद पदयात्रा असेल, वेगवेगळ्या माध्यमातून विशाल पाटील आणि विश्वजित कदम या दोघांनी जिल्ह्यात दौरा करून एक वातावरण तापवण्याचा प्रयत्न केलेला होता। तर त्यांनी निवडणुकीची तयारी अगोदरपासून चालू केलेली होती आणि नाना पटोले त्यांच्या उमेदवारासाठी खूप आग्रही होते। नंतर आपण माहिती आहे वारंवार बोललो की नंतर ट्विस्ट आली आणि मग चंद्रहार पाटलांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून आली आणि आता काँग्रेस एबी फॉर्म देणार का अशी परिस्थिती आज म्हणजे तुम्ही म्हणताय नाना पटोलेंनी तसं म्हणलं, म्हणून नाना पटोलेंची तशी इच्छा होती, पण आता मैत्रीपूर्ण लढत होणार नाही असं ठाकरेंनी सांगितलेलं आणि ठाकरेंनी आणि संजय राऊतांनी म्हणजे स्वतः उद्धव ठाकरेंनी ही जवळजवळ 2 ते 3 वेळा उमेदवारी जाहीर केल्यामुळं ते माघार घेतील असं सध्या मला वाटत नाही आणि एबी फॉर्म काँग्रेस देईल की नाही याच्याबद्दल मी स्वतः आज तरी सावशक आहे, कारण काँग्रेसनं असं केलं तर पुन्हा संजय राऊतांच्या सगळ्या आणि उद्धव ठाकरेंच्या रागाला त्यांना तोंड द्यावं लागेल आणि काँग्रेसचं तेवढं इथलं नेतृत्व आणि तिथलं दिल्लीतून नेतृत्व तणकर आहे का याच्याबद्दल मला शंका आहे, कारण काँग्रेसला इथं प्रचार करायला तेवढी ताकद किंवा तेवढं नेतृत्व काँग्रेसकडे नाही। ज्या पद्धतीने विलासराव देशमुख महाराष्ट्रभर प्रचार करत होते, त्यांच्याकडे स्टार कॅम्पेनर होते, तशा प्रकारे नेतृत्व आज काँग्रेसकडे नाही आहे। त्यामुळे त्यांची प्रचाराची यंत्रणा ही उद्धव ठाकरे स्वतः आणि शरद पवारांच्यावर बऱ्यापैकी अवलंबून आहे स्थानिक नेतृत्व म्हणून, आणि हे दोघं अस्मितेची लढाई लढतात असं काँग्रेसचं म्हणणं आहे। त्यामुळे एबी फॉर्म देऊन ते या दोघं नेत्यांना नाराज करतील का असं वाटतंय, पण सांगलीचा विचार करून नाना पटोले पहिल्यापासूनच आग्रही आहेत। अगदी मिरॅकल घडलं तर सांगता येत नाही, राजकारणात काही होऊ शकतं, पण मला सध्या तरी त्याची थोडी अडचण वाटते। हर्षदा मॅडम, मोहिते सर, खरं तर बघा एक प्रकारे आपण असं म्हणूयात की चंद्रहार पाटलांना जेव्हा उमेदवारी देण्याच्या संदर्भामधली चर्चा सुरू झाली होती किंवा मिळू शकते त्यांना उमेदवारी असं बोललं जात होतं, त्याच वेळेस कुठेतरी शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता होती, म्हणजे कुठेतरी बाहेरून आलेल्या एका व्यक्तीला उमेदवारी देणं याच्याबद्दलची नाराजी ही शिवसैनिकांनी ठाकरेंकडे बोलून दाखवल्याचं देखील म्हटलं जात आहे। आज अजितराव घोरपडे जे माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आहेत ते विशाल पाटलांच्या व्यासपीठावर
इथं पाहायला मिळत आहेत, याचे कसे अर्थ घ्यायचे? नाराज शिवसैनिक जे आहेत ते विशाल पाटलांना मदत करण्याची शक्यता आहे, म्हणजे ठाकरे गटामध्ये सांगलीमध्ये फूट पाहायला मिळू शकते, कार्यकर्त्यांमध्ये तरी ही फूट पाहायला मिळू शकते का सर? मुळात इथं सांगलीमध्ये कट्टर शिवसैनिक असे एक थोडी लोक आहेत. म्हणजे आता शिवसेना जिल्हाप्रमुख असतील किंवा सांगलीमध्ये काटकर कुटुंबीय असतील, म्हणजे जे आप्पासाहेब काटकर दिवंगत नेते होते आणि त्यानंतर आता त्यांचे चिरंजीव शंभूराज काटकर, अशी फार ठराविक घराणे अशी आहे की जे शिवसेनेची कट्टर आहेत. अजितराव घोरपडे हे नंतर बाहेरून शिवसेनेत आलेले नेतृत्व आहे. म्हणजे ते शिवसेनेचे जरी असले तरी ते मुळात जयंत पाटलांचे कार्यकर्ते आणि राजाराम बापूंचे कार्यकर्ते होते. माजी मंत्री आहेत ते काँग्रेसचे नेते होते. पण ते मागच्या इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं अनिल बाबर यांनी शिवसेनेचं तिकीट घेतलं तसं त्या पद्धतीने ते शिवसेनेत गेलेले होते. म्हणजे अनिल बाबर जसे शिवसेनेत गेले पण त्यांची नाळ शिवसेनेशी प्रत्यक्ष किंवा मातोश्रीची जुळली नाही. म्हणजे ते नंतर पहिल्या बंडामध्येच ते जवळजवळ सुरतला जाणाऱ्या पहिल्या काही आमदारांमध्ये अनिल बाबर होते. तर त्या पद्धतीनं अजितराव घोरपडेची नाळ ही कधी शिवसेनेशी जुळली नाही. आणि अजितराव घोरपडे हे स्वतंत्र नेते आहेत. म्हणजे जरी त्यांना शिवसेनेचा शिक्का त्यांच्यावर जरी असला तरी स्वतंत्र नेते आहेत ते. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये असले आणि राष्ट्रवादीत असले किंवा ह्याच्यात असले ते स्वतंत्र नेते आहेत. त्यामुळे ते कट्टर शिवसेनेत फूट असं आपल्याला म्हणता येणार नाही. पण याच अजितराव घोरपडेंना संजय राऊत भेटलेले होते मागच्या आठवड्यापूर्वी. म्हणजे विलासराव जगताप आणि अजितराव घोरपडेंना आपल्याला आठवत असेल तर भेटलेले होते ते. त्यावेळेला अजितराव घोरपडेंनी स्पष्ट सांगितलेलं होतं की संजय पाटील यांची उमेदवारी चालणार नाही, इथे विशाल पाटलांसारखा सक्षम उमेदवार आपल्याला द्यावा लागेल. एकतर जागाही काँग्रेसला सोडा किंवा विशाल पाटलांना मशाली चिन्हावर लढवण्याची तयार करा. पण विशाल पाटील हे मागच्या वेळेला स्वाभिमानाच्या बॅट चिन्हावर लढलेले होते, त्यामुळे त्यांनी नकार दिला मशाल चिन्हावर लढायचा. आणि त्यानंतर संजय राऊत हे विलासराव जगतापांना भेटलेले होते, जे विलासराव जगताप आज पाठिंबा देतात ह्याच्यामध्ये, जे माजी आमदार आहेत भाजपचे आणि जे भाजपचे नेते पण आहेत, त्यांनी भाजप पक्षाचा राजीनामा देऊन विशाल पाटलांना पाठिंबा दिलाय. म्हणजे याचा अर्थ संजय राऊतना त्याच वेळेला परिस्थिती माहिती होती सांगलीतली की नेमकं काय इथं चाललंय सांगलीमध्ये. पण त्यांनी मात्र आपला रेटा आणि आपलं म्हणणं पालुपत चालूच ठेवलं. आमची ताकद आहे, आम्हाला खूप मिळतोय, उद्धव ठाकरेंची सहानुभूती आहे. आज राज्यामध्ये ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे, त्यांचा पक्ष पळवला, त्यांचे बाळासाहेबांचं चित्र पळवलं, आज तशाच प्रकारची किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त सहानुभूती ही वसंतदादा कुटुंबियांच्या बाबतीत चांगलीच झालेली आहे. म्हणजे ज्या भांडवलावर शिवसेना राज्यभर लढतीये तर तेच भांडवल इथं विशाल पाटलांच्या बाजूनं आहे आणि ते शिवसेनेच्या अगेन्स्ट आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल तर हीच भावना इकडे आहे. ज्या पद्धतीनं शिवसेना ही केडर म्हणजे हे म्हणतात आपले संजय राऊत की आमचा केडर जर कमी असले तर आम्ही भावनेवर हे करतो आणि उद्धव ठाकरेंच्या सभेला रिस्पॉन्स मिळतो, तसं तशीच भावना आज सांगलीमध्ये प्रबळ झाली. आणि ही भावना प्रबळ करण्यामध्ये संजय राऊतांचा फार मोठा वाटा आहे. जे सांगलीमध्ये येऊन त्यांनी जे काँग्रेसच्या नेत्यांच्यावर टीका केली, इनडायरेक्टली त्यांना डिवसलं, तर त्याच्यामुळे इथलं काँग्रेसचं केडर पूर्ण ऍक्टिव्ह झालं आणि पूर्ण ताकदीने उतरलं. आणि त्यानंतर हा जो काँग्रेसचा सगळ्या तिकिटासाठी छळवाद मांडला, त्याच्यामुळे आज तुम्हाला सांगलीमध्ये सगळी सांगली पॅक झालेली दिसते. सांगलीमध्ये हजारो लोक रस्त्यावर आलेले आहेत आणि विशाल पाटलांना त्यांना अनएक्सपेक्टेड, म्हणजे त्यांना जेवढी अपेक्षित होती त्यापेक्षा प्रचंड गर्दी आज सांगलीत झालेली आहे. म्हणजे मला एक पत्रकार म्हणून सांगायचं की 1999 साली अशी एकदा स्थिती झाली होती, ज्या वेळेला काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचं विभाजन झालेलं होतं. त्यावेळेला जयंत पाटील, RR पाटील, अनिल बाबर, पृथ्वीराज देशमुख हे सगळे नेते त्यावेळेला एका बाजूला बडे नेते गेलेले होते आणि पतराव कदम आणि त्यानंतर वय झालेले शिवाजीराव देशमुख आणि आजारी असलेले प्रकाशभाऊ पाटील असे तीनच नेते सांगलीमध्ये राहिलेले होते. तर इथं सांगलीमध्ये ज्यावेळी काँग्रेसचा मेळावा झाला तर त्या मेळाव्याला अतिशय साधी माणसं, गरीब माणसं आणि हजारोच्या संख्येने माणसं दाखल झालेली होती. त्याच वेळेला असं लक्षात आलं की सामान्य माणसं ही काँग्रेस बरोबर आहेत आणि त्यावेळेला काँग्रेसचे 5 आमदार निवडून आलेले होते. तर आज जर विशाल पाटलांची तुम्ही रॅली बघितली किंवा तिथं जर माणसं बघितली तर अशा प्रकारची सेंटिमेंट होऊन आलेली माणसं दिसत आहेत. तर हे शिवसेनेच्या केलेल्या केडरनं आणि ह्यांनी केलेल्या चुकांमुळे ह्या गोष्टी झालेल्या. खरं तर सर असा प्रश्न आहे ते म्हणजे की आज आत्ता ज्या पद्धतीनं विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल करत असताना शक्ती प्रदर्शन केलेलं आहे, असं सुद्धा म्हटलं जात होतं की त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला तर त्यांना तसा प्रतिसाद पाहायला मिळणार नाही. प्रत्यक्ष त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, तसंच काँग्रेसकडनं आपण उमेदवारी अर्ज दाखल करतो आहोत अशा पद्धतीने आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्याच्या वेळेस शक्ती प्रदर्शन केलं. काहीशी गोष्ट त्यांना साध्य करता आली आहे ती म्हणजे की मोठ्या प्रमाणात
प्रमाणावर जी लोक आहेत ती तिथं जमलेली पाहायला मिळत आहे. जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सहानुभूतीचा जो फॅक्टर आहे तो त्यांच्यासाठी काम करताना पाहायला मिळतो आहे. पण ही गोष्ट लक्षात ठेवली तर त्याचबरोबर विशाल पाटलांच्या दृष्टीनं या गर्दीचा मतदानामध्ये परिवर्तन होईल का, हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी येते आहे. सर एकच मिनिट थांबवते, आपण ही चर्चा पुढे सुरू ठेवूयात. पण उद्धव ठाकरेंनी या सगळ्या संदर्भामध्ये उल्लेख केलेला आहे. उद्धव ठाकरेंनी विशाल पाटलांच्या बंडखोरीवर म्हटलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की कुठे बंडखोरी होत असेल तर ती त्या पक्षानं रोखायला हवी, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे. म्हणजे सांगलीच्या लोकसभा मतदारसंघावरनं ज्या पद्धतीनं काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये ताणलं गेलं होतं त्याच्यावरनं महाविकास आघाडीमध्ये दरी पडू शकते की काय असं म्हटलं जात होतं. एक प्रकारे आपण की ज्या इतर जागांच्यावरचे संघर्ष होते ते संघर्ष फार टोकाला गेले नाहीत किंवा ते निवळायलाही वेळ लागला नाही. मात्र सांगली लोकसभा मतदारसंघातला जो संघर्ष आहे तो अद्याप धधकता आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि आता थेट उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया की अशा पद्धतीनं त्या पक्षानं ही बंडखोरी जी आहे ती रोखायला हवी असं केलेलं विधान. एक प्रकारे आपण असं म्हणूयात की काँग्रेसच्या नेत्यांनी विशेषतः विश्वजित कदमांनी सुद्धा, सर तुम्हाला जर माहिती असेल तर अशा पद्धतीनं कुठेही विशाल पाटलांच्या या निर्णयाला आतापर्यंत उघड पाठिंबा दिल्याचं आपण पाहिलेलं नाहीये. पण असं असताना सुद्धा पक्षाकडनं ही बंडखोरी रोखली गेली पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणत आहेत. याचा अर्थ कसा काय घ्यायचा आणि विशाल पाटलांना अशा पद्धतीनं सूचक संकेत किंवा इशारा हा ठाकरेंनी दिल्याचा काय तिथं फायदा तोटा हा विशाल पाटलांना होऊ शकतो किंवा चंद्रहार पाटलांना होऊ शकतो? सर नाही, उद्धव ठाकरेंचा पहिल्यापासून दृष्टिकोन हा चंद्रहार पाटलांच्या बाजून राहिलेला आहे. म्हणजे ज्या वेळेला ते पहिल्यांदा मातोश्रीत गेले त्याच वेळेला त्यांनी उमेदवारी जाहीर केलेली होती. आपल्याला आठवत असेल तर म्हणजे ज्या वेळेला युतीची चर्चा अजून 2-3 फेऱ्या झाल्या होत्या तोपर्यंतच त्यांनी चंद्रहार पाटील हे आमचे उमेदवार असतील असं प्रत्यक्ष जाहीर केलेले होते. म्हणजे ज्यावेळी चंद्रहार पाटीलनी प्रवेश केला त्याच वेळेला, त्यानंतर त्यांनी मिरजेमध्ये येऊन आपली उमेदवारी जाहीर केली. तर उद्धव ठाकरेंना पहिल्यापासूनच चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीसाठी ते आग्रही आहेत. अर्थात उद्धव ठाकरेंना असं काय सांगलीत त्यांना शिवसेनेच्या केडरबद्दल खात्री आहे हे सांगलीकरांना अजून कळलेलं नाही. म्हणजे उद्धव ठाकरे तिथं मुंबईत जे केडर शिवसेनेचं आहे, जे मुंबई MMRD परिसरामध्ये शिवसेनेचे केडर आहे किंवा जे मराठवाड्यामध्ये केडर आहे, अशा प्रकारचं कोणतंच केडर सांगलीमध्ये नाहीये. म्हणजे हे उद्धव ठाकरेंना मला आश्चर्य वाटते की उद्धव ठाकरेंना ग्राउंडचा कान कसं काय नाहीये. इतकी प्रतिष्ठेची करण्यासारखं सांगलीची निवडणुकीत असं काय आहे आणि त्यांचा जो उमेदवार आहे तो पण काय कट्टर शिवसैनिक असं नाहीये. म्हणजे हनुमंत सर अगदी बरोबर बोलताय. सर तुमचा मध्ये आवाज कट झाला होता म्हणून फक्त मी बोलायला सुरुवात केली होती. तुम्ही म्हणताय की केडरच नाहीये तिथं शिवसेनेचा, तर असा कुठल्या कॉन्फिडन्सने उद्धव ठाकरे बोलतायत? हा सर तुमचा मुद्दा पूर्ण करा. आता दुसरा मुद्दा आहे की ह्याच्यामध्ये जर उद्धव ठाकरेंनी पूर्ण ताकद म्हणजे आज जर समजा विशाल पाटलांनी बंडखोरी तर कायम ठेवली, म्हणजे आता काय नेमकं होतंय, काँग्रेसचे काय त्याला लोक समजावतायत किंवा त्यानंतर उद्धव ठाकरे आणि काय दबाव टाकतात, पण इथं उमेदवारी आता सध्या तरी राहील अशी परिस्थिती आहे. ज्या पद्धतीने केडर आता ऍक्टिव्हेट झालेलं आहे त्या पद्धतीनं, तर शिवसेनेच्या उमेदवाराला उद्धव ठाकरेंनी ते 4 सभा घेतला तरी त्यांना डिपॉझिट वाचवण्यासाठी आणि डिपॉझिट हे करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील अशी परिस्थिती आता आहे. असं असताना ते कुठल्या जोरावर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे सांगतात असा प्रश्न इथे ग्राउंड लेवलला पडतो लोकांच्या. म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल की ज्या शिवसेनेची ताकद होती, अनिल बाबर होते, अजितराव घोरपडे होते, तर बाबर साहेब आता मध्ये म्हणजे अजितराव घोरपडे आता तुम्हाला स्टेजवर दिसतात, ज्या अजितराव घोरपडेची ताकद आहे. माझा आवाज येतोय? हो सर आता येतोय. मध्ये फक्त कट झाला होता, तुम्ही बाबरांच्या बद्दल बोलत होता तेव्हा आवाज कट झाला होता. तर अनिल बाबर आणि अजितराव घोरपडे शिवसेने असून सुद्धा म्हणजे आज अजितराव घोरपडे त्यांच्यावर आहेत. म्हणजे अजितराव घोरपडेंची ताकद ही थेट विशाल पाटलांच्या बरोबर आहे. माजी आमदार वेलासराव जगतापांची ताकद त्यांच्या बरोबर आहे. आणि काँग्रेसचं जे केडर आहे ते काँग्रेसच्या केडरला शिवसेनेकडे जो अपमान झालेला आहे तो मान्य नाहीये. म्हणजे आज नेते तुम्हाला महाविकास आघाडीच्या सगळ्या स्टेजवर दिसतील, कदाचित विश्वजित कदम दिसतील, विक्रमसिंह सावंत दिसतील, तुम्हाला आमदार सुमनते पाटील दिसतील, कालजावरून लाड होते. पण पक्षाचा केडर हे महाविकास आघाडीवर राहील की नाही अशी मला शंका आहे. म्हणजे आता तरी जवळजवळ 70 ते 80% या पक्षांचं केडर हे विशाल पाटलांच्या बरोबर आहे आणि हे या सगळ्या नेत्यांच्या भाषणामुळे झालेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला मागे एकदा संजय राऊतांच्या स्टेटमेंटमुळे काँग्रेसचं केडर कसं ऍक्टिव्हेट झालं, तर हे केडर काय तुम्ही पक्षाच्या नेत्यांना समजावून सांगू शकाल, पण खालच्या जनतेला कसं समजावून सांगणार? म्हणजे आज लोक जर एवढी सगळी उठून आले असतील तर तुम्हाला इतक्या लोकांना समजावून शक्य नाही ना. तुम्हाला त्यांना जस्टिफिकेशन काय देतात नाही. कालच जयंत पाटलांची सांगलीमध्ये प्रेस झाली, तर जयंत पाटलांनी सांगितलं की माझा या
उमेदवाराशी काही संबंध नाही, मी आणि शरद पवार साहेबांनी खूप प्रयत्न केला. आणि त्या प्रेसमध्ये त्यांनी अतिशय एक चांगला मुद्दा मांडला, म्हणजे एक वेगळा मुद्दा मांडला, की ते म्हटले की आम्ही ही जागा राष्ट्रवादीने का मागितली नाही, तर आमचा एकच आमदार होता आणि काँग्रेसचे 2 आमदार होते म्हणून आम्ही जागा मागितली नाही, असं त्यांचं वक्तव्य होतं. आता हे जर वक्तव्य त्यांचं जर मान्य धरलं तर मग शिवसेनेचं काहीच नाही इथं, मग कशाच्या जोरावर जागा त्यांनी दिली? जर राष्ट्रवादीनं एक आमदार असल्यामुळे जागा मागितली नसेल आणि काँग्रेसचे 2 आमदार आहेत म्हणून आम्ही जागा मागितली नाही असं ते म्हणत असतील, तर शिवसेनेचं काहीच नाही इथं, नगरसेवक पण नाही, मग अशाच वेळेस त्याने जागा कशी मागितली हा प्रश्न येतो. तर याची उत्तरं काही मिळत नाहीत सांगली जनतेला आणि म्हणून हा राग दिसतोय आणि तोच तुम्हाला आजच्या ह्या मेळाव्यात आणि चर्चेत दिसतो. सर, खरं तर एक प्रश्न आहे ते म्हणजे आपण शक्ती प्रदर्शनाच्या बद्दल बोलत होतो आणि त्याच्याबद्दल बोललंही पाहिजे. त्याचं कारण आहे ते म्हणजे आज ज्या पद्धतीनं विशाल पाटलांनी शक्ती प्रदर्शन केलंय त्याचे अर्थ कसे घ्यायचे, म्हणजे एक प्रकारे आपण असं म्हणूयात की केडर जे आहे, जे विशाल पाटलांचे समर्थक आहेत, जे कार्यकर्ते आहेत ते तर त्यांच्याबरोबर राहणारच आहेत, पण त्यांनी या शक्ती प्रदर्शनामध्ये कुठेतरी स्वतःच्या कुटुंबाला सुद्धा सहभागी करून घेतलेला आहे. एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की ज्या पद्धतीनं विशाल पाटलांच्यावर शालिनीताई पाटलांनी काही दिवसांपूर्वी उल्लेख केला ते म्हणजे की चंद्रहार पाटलांचा विजय होईल, विशाल पाटलांनी खूप आधीपासून सुरुवात करायला हवी होती, तर त्याच्यावरनं सुद्धा त्यांनी कुटुंब बरोबर आणण्यासाठीचा प्रयत्न केलाय का? दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे विशाल पाटलांबरोबर तुम्ही आता उल्लेख केला की काही महत्वाचे नेते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. काँग्रेसचं केडर जे आहे ते उघड पद्धतीनं विशाल पाटलांच्या पाठीशी उभं राहील का, की फक्त जनता मतदारच फक्त विशाल पाटलांच्या बाजूने उभं राहील? आत्ताच्या स्थितीला सांगलीमधल्या मतदारांचं म्हणणं काय आहे, तिथल्या काँग्रेसच्या केडरचं काय म्हणणं आहे आणि इतर म्हणजे ज्या पद्धतीनं आपण म्हणतो आहोत की विशाल पाटलांच्या जे काही गोष्टी आहेत म्हणजे त्यांचं राजकारण भले मोठं नसलं तरी सुद्धा वसंतदादांच्या कुटुंबातली व्यक्ती अशा पद्धतीनं बंड करते आहे, तर याच्या दृष्टिकोनातनं इतर पक्षातनं काही त्यांना मदत मिळू शकते का? सर, आता तुम्ही शालिनीताई पाटलांचा मुद्दा उपस्थित केला. शालिनीताई पाटलांच्या घराचं आणि वसंतदादांचं जे म्हणजे एक प्रतीक पाटील सोडले तर शालिनीताई पाटलांचं कोणाशीच त्यांच्या घरात पटत नाही. म्हणजे तुम्हाला शालिनीताई पाटलांनी मुलाखतीत सांगितलं असेल की त्यांनी प्रतीक पाटलांना घर दिलेलं आहे त्यांचं. तर प्रतीक पाटील आणि विशाल पाटील हे वेगळे, म्हणजे घरात भाऊ वेगळे राहतात ते, पण प्रत्यक्षात जे वसंतदादांचं घराणं आहे तर ते शालिनीताईची त्यांचं कधीच पटलेलं नाही असा विषय. आणि ज्या वेळेस शालिनीताई पाटील ह्या वसंतदादा घराण्याच्या विरोधात बोलतात त्यावेळेस त्याचा फायदा सांगलीत होतो वसंतदादा घराण्याला, असा अनुभव आहे. म्हणजे ज्या वेळेस शालिनीताई पाटील म्हणजे पूर्वी वसंतदादांच्यावर सुद्धा त्यांनी काही वेळा टीका केलेली होती, त्यावेळेस यांच्या घराण्याच्या लोकांच्यावर, प्रकाश बापूंच्यावर टीका केलेली होती. ज्या वेळेस शालिनीताई पाटील टीका करतात वसंतदादा घराण्यावर त्यावेळेला सांगलीमध्ये त्याची उलटी रिॲक्शन येते, म्हणजे हिचा फायदा होतो त्यांचा वसंतदादा घराण्यात. कारण या घराण्याचं काम काय इथल्या लोकांना माहित आहे. राहिला प्रश्न बंडखोरीचा, तर सांगलीला काँग्रेसच्या नेत्यांच्या बंडखोरीचा इतिहास आहे. म्हणजे सांगलीमध्ये स्वतः वसंतदादांनी बंड केलेला आहे, शिवाजीराव देशमुख प्रदेशाध्यक्ष होते त्यानंतर त्यांनी बंड केलेला आहे, पथरराव कदमांनी बंडखोरी केलेली आहे, मदन पाटलांनी बंडखोरी केलेली आहे आणि विशेष म्हणजे 4 नेते विजयी झालेत बंडखोरी करून. तर हा सांगलीचा इतिहास आहे म्हणजे बंडखोरीचा. आणि आता राहिला प्रश्न की तुम्ही म्हणताय की काँग्रेसचं केडर आहे, तर काँग्रेसचे नेते हे महाविकास आघाडीवर राहतील, पण काँग्रेसचे जे केडर आहे आणि काँग्रेसचे राष्ट्रवादी सुद्धा केडर आहे, म्हणजे जे शरद पवार गटांचं जयंत पाटील सांगतात, तर त्यातलं जवळजवळ मोठ्या प्रमाणाचं केडर हे विशाल पाटलांचं राहील अशा आता परिस्थिती आहे. कारण आर पाटीलांचं कुटुंब आणि वसंतदादांचं कुटुंब यांच्यामध्ये खूप मोठा जिव्हाळा होता. म्हणजे मी तुम्हाला एकदा मागं सांगितलं होतं की आर पाटलांच्या फेसबुक पेजवर आणि सगळ्या पेजवर वसंतदादांचे फोटो असायचे. त्यामुळे वसंतदादा कुटुंबांच्यावर झालेला कुठलाही अन्याय आर पाटलांच्या घरावर होतो. आर पाटलांच्या कुठल्याही घरावर अन्याय झाली वसंतदादा पाटील धावून जातं, घरानं धावून जातं, असा इतिहास आहे. त्यामुळं जरी सुमनताई पाटील स्टेजवर गेल्या तरी पुन्हा आर पाटलांच्या घराण्याचे किंवा आर पाटलांचे जे मतदार आहेत ते पारंपरिक पद्धतीने वसंतदादा घराण्याला मतदान करतात असा इतिहास आहे बऱ्याच दिवशी. आणि त्यामुळे ते घराणं करणं आणि काँग्रेसचं कसं झालं, विश्वजित कदमांना आघाडी धर्म पाळावा लागेल, त्यांना वरतं प्रेशर आहे, त्यांच्यावर दबाव आहे प्रचंड. पण विश्वजित कदमांनी आणि प्रतीक पाटलांनी विशाल पाटलांनी तर खूप दिवस इथं प्रचार केलेला आहे आणि खासदार करतो असं स्वतः विश्वजित कदमांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांचं केडर जे आहे पोलीस कडेगाव आणि बाकी सगळ्या जिल्ह्यात हे केडर ऑलरेडी खालचे जे कार्यकर्ते आहेत म्हणजे 3ऱ्या-4थ्या फळीतले ते विशाल पाटलांच्या बरोबर आहेत सगळे. म्हणजे अर्थात ते पक्षी पातळीवर दबाव येणार, पुन्हा त्यांच्यावर काही हे होईल, पण आता तरी तो केडर सगळं जे आहे किंवा जे लोक आहेत ते सहानुभूती म्हणून आणि एक आपल्या ह्याच्यावर अन्याय झाला, काँग्रेसचं तिकीट मिळालं पाहिजे म्हणून ते विशाल पाटलांच्या बरोबर आहेत. आणि ह्याच्या राजकारणाचे आणि ज्या पद्धतीनं भाजपमध्ये जे अंतर्गत नाराजी आहे, म्हणजे भाजपमध्ये स्वतः विलासराव जगतापांनी नाराजी व्यक्त केलेली, म्हणजे उमेदवारांचा विरोध केला खासदार संजय पाटलांच्या, तर ते आज विशाल पाटलांच्या बरोबर आहेत. तर आता भाजपमध्ये पृथ्वीराज देशमुख म्हणून माजी आमदार आहेत पलूस कडेगावचे, त्यांनी सुद्धा
भाजपच्या बैठकीमध्ये त्यांच्या उमेदवाराला विरोध केला होता. त्यांचे कार्यकर्ते काय करणार असा विषय आहे. आज अजितराव घोरपडे विरोधात म्हणजे होते ह्यांच्या संजय काकांचे ते पारंपरिक विरोधक आहेत, ते विशाल पाटलांना मिळाले. तर अशा काही गणितामध्ये बऱ्याच गोष्टी घडू शकतात आणि ही इलेक्शन जी पूर्णपणे चंद्रहार पाटलांच्या ज्या वेळेला उमेदवार झाले त्यावेळेला अशी थोडी मरगळाली झाली होती. ही इलेक्शन आजपासून चार्ज झाले असं आपल्याला म्हणावं लागेल. हर्षदा मॅडम, खरं तर मोहिते सर, हा एक मुद्दा आहे, ते म्हणजे की विशाल पाटलांच्या बरोबर ताकद येईल, केडर येईल, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. पण जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे बंडखोरीचा इतिहास जरी असला तरी सुद्धा या बंडखोरीच्या माध्यमातून विशाल पाटलांनी स्वतःचं करिअर जे आहे ते सांभाळण्याचा, राजकीय करिअर सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. आधीची जी बंडखोरी होती त्या नेत्यांची ताकद होती किंवा त्या नेत्यांना ज्या पद्धतीनं म्हणजे उमेदवारी नाकारली असेल किंवा मग दुसरा उमेदवार दिला गेला असेल, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी केलेली ही बंडखोरी आहे. पण इथं विशाल पाटलांच्या बद्दल म्हणायचं गेलं तर विश्वजित कदम यांची ताकद त्यांच्या मागे आहे आणि म्हणून विशाल पाटील निवडून येतील अशी चर्चा ही जी सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये अगदी म्हणजे एक साधारण 1-1.5 महिन्यांपूर्वीची होती. आणि तुम्ही आता अगदी थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला ते म्हणजे विश्वजित कदम म्हणत होते की मी खासदार करीन म्हणून. तर स्वतःच्या बळावर, स्वबळावर बंडखोरी केलेल्या विशाल पाटलांच्या दृष्टीनं गोष्टी बदलतील का आणि बदलण्यासाठीचे प्रयत्न केले जातील का? विशेष म्हणजे वसंतदादांच्या कुटुंबामधून येतात म्हणून विशाल पाटलांच्या दृष्टीनं सहानुभूती आहे, पण त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये ते अशा पद्धतीनं उभं राहत आहेत. तर याचा फटका नाही का बसणार तिथं सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये? म्हणजे हा प्रश्न आहे. महाविकास आघाडीच्या बाजूनं सहानुभूती आहे, त्यातही विशेष करून जर बघितलं तर ठाकरे आणि शरद पवारांच्या बाजूनं असलेलं सहानुभूती आहे. ही गोष्ट लक्षात घेतली तर ठाकरेंची सहानुभूती वर्सेस विशाल पाटलांच्या म्हणजे सांगलीमध्ये वसंतदादा कुटुंबातल्या व्यक्तीला असलेली सहानुभूती, याच्यामध्ये पॉवरफुल ठरेल का म्हणजे विशाल पाटलांची सहानुभूती? आणि कुठलीही ताकद नसताना किंवा ज्या पद्धतीनं स्वतःचं करिअर सांभाळण्यासाठी त्यांनी केलेली ही बंडखोरी आहे, या बंडखोरीतनं ते तारले जाऊ शकतात का राजकारणामध्ये? सर, पहिला मुद्दा ठाकरेंची सहानुभूती आणि विशाल पाटलांची सहानुभूती याच्यामध्ये गोष्ट आहे की ठाकरेंची सहानुभूती आहे, ठाकरेंच्या बद्दल सहानुभूती, पक्ष पळवला, त्यांचं केडर पळवलं, त्याच्यामध्ये पक्ष आहे. पण याची सहानुभूतीची जी तीव्रता आहे, म्हणजे आपण भूकंपाचा केंद्रबिंदू असतो तशी त्याचा केंद्रबिंदू हा मुंबई, ठाणे, MMRDA रिजन आणि कोकण पट्टा आणि मराठवाडा या टप्प्यात आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे केडर फारसं नव्हतं. हा त्याचा पहिला मुद्दा. आणि सहानुभूतीचा उद्धव ठाकरेंच्या बद्दल सहानुभूती आहे, पण इथं सांगलीत असा विषय आहे की वसंतदादांनी शिवसेनेला पूर्वी खूप मदत केलेली असा इतिहास आणि इथले जाणकार लोक सांगतात. म्हणजे वसंत सेना म्हणायचे त्यावेळेला वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील यांनी शिवसेनेला मदत केली. अशा वेळेला शिवसेनेनं उद्धव ठाकरेंनी परतफेड करायला पाहिजे होती असं मानणारा मोठा वर्ग सांगलीत आहे. म्हणजे सहानुभूती जरी उद्धव ठाकरे असली तरी उद्धव ठाकरेंनी आता ती सहानुभूती विशाल पाटलांना दाखवायला हवी होती असा त्याचा एक अर्थ आहे. आणि दुसरा मुद्दा की इथं शरद पवारांच्या सहानुभूतीचा प्रश्न येत नाही, कारण सांगलीमध्ये वसंतदादांचा हा बालेकिल्ला असल्यामुळं खंजीर खुपसण्याचा जो सगळा मुद्दा आहे तो इथं आहे. त्यामुळे इथं शरद पवारांची सहानुभूती तेवढी ऍक्टिव्हेट नाही आहे की जेवढी ऍक्टिव्हेट तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे बाकी सातारा, बारामती या भागात दिसत असेल तेवढी. आणि सांगली हा थोडा अँटी शरद पवारांच्या विरोधात राहिलेला आहे. म्हणजे त्यावेळेला खंजीरची तुम्हाला माहित असेल, आठवतंय तुम्हाला, त्यावेळेस खंजीर खुपसला अशी चर्चा झालेली होती. तर आता सोशल मीडियातून दबक्या आवाजामध्ये खंजीर पार्ट 2 अशा पद्धतीचं कॅम्पेनिंग आणि चर्चा सुरू आहे. तुमच्या लक्षात आला असेल तो विषय. त्यामुळे ती सहानुभूती याच वरनं एक मुद्दा हा सुद्धा आहे, ते म्हणजे की याच्यामध्ये विशाल पाटलांच्या दृष्टीनं गोष्टी घडताना पाहायला मिळत आहेत असं म्हटलं जात असतानाच कुठेतरी मोठे नेते जे आहेत ते विशाल पाटलांबरोबर नसणं याचा जो काही फटका आहे तो बसू शकतो असं सुद्धा म्हटलं जात आहे. पण दुसरीकडे थोडंसं आपण विशाल पाटलांच्या बद्दल बोलत असतानाच चंद्रहार पाटलांच्या दृष्टीनं सुद्धा बोललं पाहिजे. चंद्रहार पाटलांच्या समोर कशा पद्धतीचं आव्हान असेल किंवा मग ठाकरेंच्या समोरचं आव्हान कसं असेल? म्हणजे एकतर महाविकास आघाडी बरोबर आल्यामुळे काँग्रेसचं जे मतदान आहे ते चंद्रहार पाटलांना होऊ शकेल असं म्हटलं जात असतानाच आता चंद्रहार पाटलांच्या बाजूने कशा गोष्टी राहतील? आणि विशेष म्हणजे विशाल पाटलांच्या दृष्टीने जर विचार केला तर कुठेतरी त्यांना प्रकाश आंबेडकरांनी, जेव्हा प्रतीक पाटील हे प्रकाश आंबेडकरांना भेटायला गेले होते तेव्हा प्रकाश आंबेडकर असं म्हटले होते की अर्ज भरा मग आपण याच्याबद्दल बोलू. तर आता त्या गोष्टी म्हणजे त्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केलेला आहे, अर्ज दाखल केलेला आहे विशाल पाटलांनी. तर म्हणजे वंचितचा सुद्धा पाठिंबा मिळेल का? आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की याच्यामुळे चंद्रहार पाटलांची डोकेदुखी वाढेल का, की विशाल पाटलांनी घेतलेल्या निर्णयामुळे चंद्रहार पाटलांना सुद्धा फायदा होऊ शकतो वेगळ्या पद्धतीनं? म्हणजे संजय काकांच्या ऐवजी चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील अशी टक्कर होऊ शकते. काय होऊ शकतं? नाही, तर कसं आहे, संजय काका पाटील यांचं स्वतःचं केडर आहे. एक भाजपचं प्रचंड मोठी यंत्रणा आहे. भाजपचे इथं 2 आमदार आहेत, पालकमंत्री आहेत. भाजपचं केडर मोठं आहे. म्हणजे जरी
काही लोक बंडखोरी करत असली तरी भाजपचं केडर मोठं आहे. त्यानंतर दुसरं नरेंद्र मोदींचा करिश्मा आहे. म्हणजे नरेंद्र मोदींचा आणि लोकसभेला इलेक्शन असले की 20% मतही नरेंद्र मोदींच्या नुसतं फक्त नावावर मिळतात अशी परिस्थिती आहे. तर भाजप इथं स्ट्रॉंग आहे. त्यामुळे संजय काकांची उमेदवारी ही काय दुर्लक्षित करण्यासारखे नाही. आणि काकांचं स्वतःचं संजय काका नेटवर्क आहे. 2 वेळा ते खासदार राहिलेले आहेत आणि ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये होते पूर्वी. त्यामुळे त्यांना इथले सगळे नेते, इथले सगळ्या लोकांचं केडर, इथल्या सगळ्या लोकांच्या सगळ्या क्लुप्त्या माहिती आहेत. त्यामुळे संजय काकांची उमेदवारी ही आता सध्या या दोघांच्या ह्याच्यामध्ये प्रबळ आहेत. त्याच्यामुळं तो विषयच नाही याच्यामध्ये. म्हणजे संजय काकांचा आता मोदींची सभा आहे, योगी आदित्यनाथांच्या सभा आहेत, देवेंद्र फडणवीस इथं अर्ज भरायला येणार आहेत, प्लस आणखीन बरेचसेच राज्य आणि केंद्रातले नेते इथे येतात. त्यामुळे तो टेम्पो तयार होईल. आता हा टेम्पो आणि मग ह्या टेम्पो टिकवण्याचं म्हणजे आता जी सहानुभूतीची लाट आहे ती टिकवण्यात त्याचं मतात रूपांतर करण्याचं मोठं आव्हान हे विशाल पाटलांसमोर आहे. म्हणजे हे तुम्ही म्हणला मागाशी की तो मुद्दा माझा राहिला की हा सहानुभूतीचं रूपांतर मतदान करण्याचं एक मोठं आव्हान आहे. कारण तुम्ही बूथला सगळं करून पुन्हा ते अपक्ष असताना या सगळ्या लोकांना म्हणजे चिन्ह नवीन मिळेल कुठलं तरी त्यांना अजून कुठलं म्हणजे जे जर मदन पाटलांना त्यांना चिन्ह मिळालं तेच कबशी मिळालं तर त्यांना फायदा होईल. कारण मदन पाटलांची बंडखोरी कबशीवर सक्सेस झालेली, ती चिन्ह मिळालं तर त्यांना फायदा होईल याच्यामध्ये आणि एक लोकल अस्मिता म्हणून त्यांना फायदा होईल. पण ज्यावेळेस भाजपच्या झंझावत सुरू होईल त्याच्यामध्ये सहानुभूती टिकवणं आणि पुन्हा कॅरी करणं ही थोडी अवघड गोष्ट आहे. आता विशाल पाटलांना तीच काळजी वाटती आणि बाकीच्या नेत्यांना की ही इलेक्शन पुढे कशी कॅरी करायची. तर तो एक मुद्दा आहे. राहिला प्रश्न चंद्रहार पाटलांचा. चंद्रहार पाटलांचं स्वतःचं केडर नाही आहे आणि शिवसेनेचं केडर नाही आहे. तर त्यांना जे अवलंबून राहावं लागेल मेजरली तो जयंत पाटलांच्या सगळ्या यंत्रणेवर राहावं लागेल. कारण जयंत पाटील इथं आता कालचा सुद्धा मेळावा झाला तो जयंत पाटलांनी केला. जयंत पाटलांनी प्रेस पण घेतली. तर जयंत पाटलांच्या नेटवर्कवर आणि जयंत पाटलांच्या सगळ्या ह्याच्यावर इथं अवलंबून राहावं लागेल. इथं शिवसेनेचं मग मुंबईचं काही नेते आले हे आले तर त्याचा फरक पडणार नाही. तर तुम्हाला इथं यंत्रणा उभी करावं लागेल की ज्या यंत्रणेवर आता तोकडी पडते म्हणजे ती यंत्रणा काँग्रेस पक्षाची बूथ लेवलला आहे. आणि वसंतदादा घराण्याचा विषय असा आहे की त्यांनी जवळजवळ 44 वर्ष ही लोकसभा निवडणूक लढवलेली आहे. त्यामुळे बूथ लेवल पर्यंत मॅनेजमेंट कशी करायची ह्याची त्यांच्याकडे आराखडे आणि त्यांचे लोक पण तयार आहेत. म्हणजे त्यांच्याकडे अगदी वसंतदादांपासून ते आता विशाल पाटलांच्या पर्यंत यादी, बूथवर कोण बसणार, काय करणार, म्हणजे अगदी तुम्हाला माहिती आहे लोकसभेची यंत्रणा चालवणं म्हणजे केवढं जिकिरीचं काम असतं. तर त्यांना ती ही इलेक्शन खेळायची सवय आहे. त्यामुळे ती तो त्यातनं आहे. म्हणजे अर्ज दाखल केल्यापासून कुठं आपण पिकअप घ्यायचा, कुठं थांबायचं वगैरे असं आहे. त्यामुळे ती चंद्रहार पाटलांसाठी डोकेदुखी आहे. उद्धव ठाकरेंसाठी डोकेदुखी आहे की ही इलेक्शन चंद्रहार पाटलांची एवढ्या प्रतिष्ठेची त्यांनी केल्यानंतर ही इलेक्शन कॅरी कशी करायची. कारण याच्यामध्ये चंद्रहार पाटलांना आता स्पर्धेत येण्यासाठीच फार मोठी झटाझट करायला लागणार आहे. म्हणजे आता या दोघांच्या याच्यामध्ये चंद्रहार पाटलांची उमेदवारी टिकवणं आणि ती पुढे कॅरी ऑन करणं त्यासाठी उद्धव ठाकरेंना वेळ द्यावा लागेल, बाकीच्या पक्षाच्या लोकांनी तर हे करावं लागेल. पण जे खाली काम करणारे केडर आहेत तुम्ही सभा घेऊन गेल्यानंतर जसं राज ठाकरेंची सभा किंवा पूर्वी बाळासाहेब ठाकरेंची सभा झाल्यानंतर ती मतात परिवर्तन करणारी यंत्रणा नसायची आणि त्यामुळे अडचण व्हायची. तर ती अडचण चंद्रहार पाटलांची होऊ शकते सांगलीमध्ये. पण त्यांना मदतीला म्हणजे जो ह्यांचा गट आहे जयंत पाटलांचा तो गट मदतीला येऊ शकेल आता. पण आणि दुसरी गोष्ट की तुम्ही म्हणला की जाती समीकरण आणि प्रकाश आंबेडकरांची मदत भरतील दे तर त्यांची चर्चा झालेली आहे. प्रतीक पाटलांनी बॅकबोन ऑफिस म्हणून ह्यांच्यासाठी काम केलेलं आहे. म्हणजे प्रतीक पाटलांनी तसा संन्यास घेतलाय पण त्यांनी जाऊन प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा त्यांनी मिळवलेला आहे. कदाचित माझ्या माहितीनुसार प्रकाश आंबेडकरांच्या 2 सभा पण सांगलीमध्ये होती. राजू शेट्टींचा तिथे उमेदवार आहे सांगलीमध्ये पण त्याला माघारी घेऊन काय पाठिंबा मिळतोय का त्यांचं सुद्धा काम सुरू आहे. इथं राजेंद्र गवईंचा पाठिंबा त्यांनी आता मिळवला अशी माहिती मिळते. राजेंद्र गवई गटाचा पाठिंबा पण त्यांना मिळेल आणि तुम्हाला बच्चू कडूंनी जरी पाठिंबा उद्या इथं दिला तर आश्चर्य वाटायला नको. म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या लोकांचा पाठिंबा इथं घ्यायला सुरू केलेला आहे. तुम्हाला आगामी काही दिवसामध्ये इथं चित्र दिसू शकेल. त्यामुळे ह्या इलेक्शनमध्ये रंगत तयार झाली एवढं निश्चित. पण संजय काका पाटलांच्या मतावरून जाणं किंवा भाजपच्या मतावर जाण्यासाठी त्यांना अजून खूप कष्ट करावं लागतील विशाल पाटलांना अशी परिस्थिती आहे. आणि चंद्रहार पाटलांना इलेक्शनमध्ये येण्यासाठीच कष्ट करावं लागतील. म्हणजे असं आपण म्हणूयात की लढत जी आहे ती संजय काका पाटील आणि विशाल पाटलांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळू शकते. दुसरीकडे चंद्रहार पाटलांना निवडणुकीच्या म्हणजे इथे निवडणूक लढण्यासाठीचाच जो काही अट्टाहास आहे त्याच्यामध्ये टिकून राहण्यासाठीचाच प्रयत्न करावा लागेल. त्याच्या दृष्टीने हातपाय हलवावे लागतील असं तुमचं म्हणणं आहे. तर एक प्रकारे हनुमंत सरांनी
आपल्याला सांगितल्यानुसार आजचं जर आपण पाहिलं शक्ती प्रदर्शन विशाल पाटलांचं, तर कुठेतरी सहानुभूतीचा जो फॅक्टर आहे तो विशाल पाटलांसाठी आणि त्याहीपेक्षा जास्त वसंतदादांच्या कुटुंबासाठी इथं सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये वर्कआउट होताना पाहायला मिळतो आहे। दुसरीकडे जी प्रतिष्ठेची लढाई केलेली आहे ठाकरे गटानं, तिथं चंद्रहार पाटलांना निवडणुकीच्या रिंगणात टिकण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतील। आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की संजय काका पाटील आणि विशाल पाटील यांच्यामध्ये लढत जी आहे ती होण्याची शक्यता आहे। पण जसं एक महत्त्वाचा उल्लेख आता केलेला आहे हनुमंत सरांनी, तो म्हणजे की वेगवेगळ्या पद्धतीने मदत मिळवण्यासाठीच्या हालचाली सुद्धा विशाल पाटलांच्या आहेत। शक्यता आहे ते म्हणजे बच्चू कडू त्यांना तिथनं पाठिंबा देऊ शकतात आणि त्याचबरोबर प्रकाश आंबेडकरांच्या दृष्टीने सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी घडताना आपल्याला पाहायला मिळू शकतात अशी शक्यता आहे। विशाल पाटलांकडनं या सगळ्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत, त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघामधली चुरस ही अद्याप संपलेली नाही। पण जसं हनुमंत सरांनी अगदी सुरुवातीला सांगितले ते पण आपण अधोरेखित केलं पाहिजे, ते म्हणजे की आता चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्याच्या विपरीत जाऊन काँग्रेसकडनं एबी फॉर्म हा विशाल पाटलांना दिले जाण्याची शक्यता फार कमी आहे। हा पण ही गोष्ट मात्र निश्चित आहे ते म्हणजे की ज्या पद्धतीने आज उद्धव ठाकरेंनी विधान केलेलं आहे ते म्हणजे की पक्षानं ही बंडखोरी रोखली पाहिजे, ही पक्षाची जबाबदारी आहे। त्याच्यावरनं कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघामधली जे तडे आहेत ते आता मोठ्या पद्धतीने आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहेत। पण हे महाविकास आघाडीमधला सांगली लोकसभा मतदारसंघामधला जो तडा आहे तो राज्यभरामध्ये पाहायला मिळतो का, हा एक महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे। अर्थात निवडणुकीच्या दृष्टीने क्युरिओसिटी निर्माण करणारा, उत्सुकता निर्माण करणारा सुद्धा मुद्दा आहे। या सगळ्या अँगल्सवर बातम्यांच्या वेगवेगळ्या कंगोऱ्यांवर आपलं लक्ष असणार आहे। सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये कशी नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या त्या आपण मुंबईतक.in या वेबसाईटवर वाचू शकता। तसंच मुंबईतकच्या युट्यूबवर त्याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह सुद्धा पाहू शकता। हनुमंत सर, तुम्ही आमच्या बरोबर या लाईव्ह मध्ये जोडले गेलात त्यासाठी खूप खूप थँक्यू। आता या लाईव्ह मध्ये थांबतो आहोत। प्रेक्षकांना तुम्हाला सुद्धा धन्यवाद।